रोजचाच प्रवास त्यांचा, कर्तव्याची ती वाट, हातात डबा, मनात स्वप्न शिक्षणाची साथ, साध्या पावलांनी चालत गेले, उंच झाला मान या प्रवासात, दडलाय त्यांच्या जीवनाचा अभिमान. शाळांच्या त्या अंगणात विटवी ज्ञानाचा दिवस, पेटवी ज्ञानाचा दिवस. आमचे सहकारी संजय आसवले साहेब हे 28 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. साहेबांनी जवळपास 36 वर्ष या शिक्षण विभागामध्ये आपलं योगदान त्यांनी दिलेलं आहे. मी गेली 1.5 वर्ष पंचायत समिती भिवंडीमध्ये गट विकास अधिकारी म्हणून काम करताना त्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला. अतिशय सकारात्मक आणि कामाविषयी अतिशय पॉझिटिव्ह असलेलं व्यक्तिमत्व संजय आसवले साहेब. अगदी म्हणजे आपले जे सर्व शिक्षक असतील त्या सर्व शिक्षकांशी सुद्धा नेहमी सुसंवाद राखून शिक्षण विभागातील कुठल्याही अडचणी असतील ते स्वतः पुढाकार घेऊन सॉल्व्ह करत होते. आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असेल त्यासोबतच माननीय मुख्य कार्यकारी महोदयांकडनं वेळोवेळी जे जे जबाबदाऱ्या त्यांच्याकडे देण्यात आल्या, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत त्यांनी कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. त्यामुळे साहेबांची जी कारकीर्द आहे ही निश्चितच आपल्याला लक्षात राहील अशी कारकीर्द, अशा स्वरूपाचं काम साहेबांनी भिवंडी तालुक्यात केलेलं आहे. योगासारख्या अतिशय या विषयामध्ये त्यांना प्रचंड आवड, क्रीडामध्ये सुद्धा त्यांना विशेष रस, त्यामुळे अतिशय बहुआयामी असं व्यक्तिमत्व आपल्या या तालुक्याला लाभलेलं होतं. साहेबांची प्रशासनावरची जी पकड आहे ती सुद्धा अतिशय मजबूत होती आणि या जी पकड ठेवताना सुद्धा त्यांनी सर्वांसोबत जो सुसंवाद ठेवला आणि सर्वांसोबत जे मैत्रीचं नातं त्यांनी प्रस्थापित केलं, त्यामुळे निश्चितच या तालुक्यामध्ये आणि शिक्षण विभागामध्ये अतिशय चांगलं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. शासनाकडील सर्वात महत्त्वाचे प्रकल्प जसे की मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा असेल, निपुण भारत अभियान असेल, यामध्ये साहेबांनी अतिशय स्वतः पुढाकार घेऊन खूप चांगलं काम या तालुक्यामध्ये झालेलं आहे. साहेब आपल्या 28 तारखेला आपलं सेवानिवृत्त जरी होत असतील तरी सुद्धा साहेबांचं मार्गदर्शन आपल्या सर्व शिक्षण विभागाला यापुढे होत राहील अशी मी अपेक्षा करतो. साहेबांचं जे ऑलरेडी जे आरोग्य आहे ते अतिशय सदृढ आहे, तसंच त्यांचं आयुष्य यापुढेही त्यांचं अतिशय सुंदर हो, त्यांचं आरोग्य अतिशय ठणठणीत राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. ठाणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, निसर्ग सौंदर्याने नटलेला, अतिशय दुर्गम असा मुरबाड तालुका, भीमाशंकर दऱ्याखोऱ्यातील मायभूमी असलेल्या आहुपे निसर्गरम्य पवित्र भूमीत वाघोबा, खेतोबा, कळंजाई यांच्या कृपाशीर्वादाने ताराबाई लक्ष्मण आसवले यांच्या उदरी संजय यांचा जन्म झाला. आदिवासी समाजात जन्माला आलेल्या संजय यांचे वडील ग्रेटच म्हणायला हवेत, कारण स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा गंधही नसलेल्या आदिवासी समाजात 1942 रोजी ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. शिक्षकी पेशापासून सुरुवात करून वनक्षेत्रपाल अधिकारी पदापर्यंत ते पोहोचले. तेच गुण संजयच्या अंगी उतरले. देहेरी तळेखल या दुर्गम गावात त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले, तर सह्याद्री विद्यालय नारिवली येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि कस्तुरबा अध्यापक विद्यालय शिवळे मुरबाड येथे डीएड पूर्ण केले. जंगलामध्ये आम्ही करवंद खायला, आंबे खायला आमचं चालूच असायचं. सगळेच मजा. शाळेतून आलो का आपण जायचं, नंतर यायचं, अभ्यास वगैरे चालू असायचा. हा कार्यक्रम असतो, कोणाच्या लग्नांना पूजा असो, कोणाचं, त्यांना एक जास्त पक्वादीचा जास्त छंद. मित्र, आम्ही वर्गमित्र येत असो सर. आम्ही एकत्रच असं फिरायचो, हिंडायचो, शाळेत बिलेत आम्ही एकत्रच जायचो. बांगरपाडा आमची शाळा होती. आम्हाला इथनं पायी पायी जावं लागत असायचं, कारण त्या टाइमला गाड्यांची सुविधा नसायची. तर आम्हाला फार म्हणजे आपुलकी वाटते. आम्ही राहिलो घरी
पण ते उच्च पदावरती गेले. अभ्यासाला ते आमच्यापेक्षा थोडे हुशारच होते. फक्त कुस्तीचा जास्त छंद. अच्छा. हा. शाळेत पण 7वीला इथे असताना पण कुस्त्या खेळायचं. शिक्षकी पेशाचा श्री गणेशा त्यांनी महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ येथून केला. शिक्षक ते विस्तार अधिकारी आणि पुढे गट शिक्षण अधिकारी या पदापर्यंत त्यांनी झेप घेतली. डोंगर दऱ्याखोऱ्यात वाड्या पाड्यावर सेवा बजावत असताना त्यांनी समाजसेवेचा आनंद लुटला. त्यातूनच विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या समवेत त्यांचे स्नेहबंध दृढ झाले. आसोले साहेब तर खरे माझे मार्गदर्शक आहेत. मला आठवतं मी ज्या वेळेला 2003ला शिक्षण सेवक म्हणून पहिली बॅच आपल्या ठाण्यामध्ये रुजू झाली, त्यावेळेला आसोले साहेब माझे विस्तार अधिकारी होते. आणि विस्तार अधिकारी असताना अशाच एका कामानिमित्त त्यांची भेट झाली होती. मला आठवते की मी ज्या शाळेमध्ये रुजू झालो होतो त्या शाळेला एकच वर्गखोली होती आणि योगायोगानं आसोले साहेब त्यावेळेला गट समन्वयक होते. आणि मी सहज साहेबांकडे विषय मांडला की साहेब असं आहे, मला एक वर्गखोली पाहिजे. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मला 15 दिवसामध्ये आसोले साहेबांच्या काळामध्ये मला माझ्यावर शाळेला एक वर्गखोली त्यावेळेला मंजूर झाली होती. शाळा भेटी करणं हा अतिशय त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे आम्ही पण खूप वेळा त्यांना फोन केले आणि सरांनी फोन उचलले नाही की मला त्यांनी सांगितलं होतं की झुंजारो साहेब मी जर फोन उचलला नाही की समजायचं मी बाईकवर आहे. आणि बाईकवर प्रवास ते करायचे आणि हे प्रवास करत असताना सुद्धा शाळांच्या भेटी असतील आणि त्याचबरोबर प्रशासकीय कामकाज असेल त्यांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आपल्याला हेही माहिती आहे की भिवंडी तालुका हा ठाणे जिल्ह्यातला एक मोठा तालुका आहे आणि इथल्या शिक्षकांना घेऊन त्यांनी भिवंडीचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे. आणि भिवंडी तालुक्याचं गट शिक्षणाधिकारी पद सांभाळणं हे निश्चितपणे आव्हानात्मक होतं, परंतु शिक्षकांना सोबत घेऊन, कारण मी अनेक कार्यक्रम पाहिले. म्हणजे मी उदाहरणार्थ मी क्रीडा स्पर्धा घेतो, मी विविध गुणदर्शन स्पर्धा जिल्ह्याच्या घेतो, मी शिष्यवृत्ती परीक्षा घेतो आणि त्यावेळेला मला भिवंडीची टीम आपण आसोले साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला किती माणसं पाहिजे ते मी देतो. म्हणजे अशा प्रकारे शिक्षकांच्या मदतीनं आपल्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा गाडा हाकताना मदत करण्याची जी वृत्ती आसोले साहेबांमध्ये होती निश्चितपणे ती वाखाणण्याजोगी होती. मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की आसोले साहेब हे आमच्या विस्तार अधिकारी संघटनेचे विभागाचे सचिव आहेत आणि मी ठाणे जिल्ह्याचा सरचिटणीस आहे आणि त्यामुळं माझ्या विभागाचे सचिव इतक्या चांगल्या सेवेतून सेवानिवृत्त होते त्याचंही समाधान निश्चितपणे आहे. आणि त्याचबरोबर भिवंडी तालुक्याचे जे सगळे शिक्षक आहेत आणि या त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये नियोजन करणारे शिक्षक आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो. की मला असं वाटतं की शिक्षकांनी आपल्या विस्तार अधिकारी आणि आपले गट शिक्षण अधिकारी असणाऱ्या साहेबांचा सेवानिवृत्तीचा इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे मी माझ्या 23 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये पहिलाच हे उदाहरण माझ्या पाहण्यात आलेलं आहे. त्यामुळे भिवंडीच्या शिक्षकांचं मनापासून मी तर गुण व्यक्त करेल आणि तुमच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल या पुढच्या काळामध्ये भिवंडी तालुक्याच्या शाळांच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्याचा वापर आपण कराल आणि आसोले साहेबांचे जे काम आहे ते काम आपण या पुढच्या काळामध्येही तसंच किंवा आणखीन जोमाने पुढे चालवत राहू अशा शुभेच्छा या प्रसंगी देतो. आणि मी आसोले साहेबांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पुढील कालावधीसाठी शुभेच्छा देतो. बोलतो ना आपण साळुंकी मंजूला बोलत असे वाणी शिकविता त्याने वेगळ्याचे असे असं आहे. असं गावातून आपलं आता गोष्ट आता आमची 1500 यात्रा हजर होतात. प्रत्येक कार्यक्रमाला ते असतात ते महाराज तेव्हा पण सगळे छंद होते असं बिलकुल कुस्ती खेळायचे असं. संजयजी आसवले साहेब गट शिक्षण अधिकारी आता हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचे आणि माझा परिचय 1992 पासून मी मुरबाडला ग्रामसेवक असताना आसवले साहेब मला वाटते मुरबाडला शिक्षक होते. त्याच्यानंतर ते शिक्षण विस्तार अधिकारी झाले. आमचा दोघांचा परिचय 2011 पर्यंत. 11 नंतर मी पालघरला गेलो आणि आसवले साहेब मला वाटते 2018ला भिवंडीला आले आणि पुन्हा 2024 पासून आसवले साहेब आणि मी पुन्हा याच ठिकाणी एकत्र आलो. आसवले साहेबांचा स्वभाव तसा मनमिळाव आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कुठलंही काम असो
आसवले साहेबांना अशक्य होतं असं नाही. मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा, माझी वसुंधरा या कार्यक्रमामध्ये, तसंच शिक्षक वर्गाचा कुठलाही कार्यक्रम असेल याच्यामध्ये सुद्धा आसवले साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. त्यांच्या काही संस्थाही आहेत. त्याच्यामुळे या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आसवले साहेब शांत बसतील असं होणार नाही, तर ते शिक्षण क्षेत्रामध्येच काम करतील आणि त्यांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे. साहेबांना माझ्याकडून, माझ्या कुटुंबियाकडून हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. संजय म्हणतात, मला घडवणाऱ्या गुरुजींचा मी साहेब झालो आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये माझा भरीव हातभार लागला, याचा मला मनस्वी आनंद आहे. मी आसवले सरांच्या शेजारी राहतो, तर त्यांच्याबद्दल म्हणायचं तर ते लहानपणापासूनच आम्ही त्यांना बघत आलो आहे. तर एक आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श शेजारी कसे असावेत, तर माझ्या मते आसवले सरांसारखे असावेत असं म्हणू इच्छितो मी. म्हणजे तसं त्यांचा स्वभाव एकदमच शांत आहे. ज्यावेळेस पण आम्ही असं कधी भेटलो असू लहानपणी, त्यावेळेस ते आमच्याकडे आमच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दल विचारपूस करायचं. ते आम्हाला खूप जास्त आवडायचं. भिवंडी पंचायत समिती शिक्षण विभाग गट शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री संजय आसवले साहेब, ते माझ्यापेक्षा खूप सिनियर होते. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे माझ्याकडून काही चुका झाल्या तर त्यांनी मला त्या सांगितल्या, कसं काम करायचं, काय आहे. बऱ्याच गोष्टी त्यांनी मला प्रशासनामध्ये शिकवल्या आणि त्यांचा स्वभाव मनमोकळा असल्यामुळे आणि सर्वांशी मिळून मिसळून असल्यामुळे त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते. म्हणजे कुणाशी त्यांनी असं म्हणजे वेगळ्या मार्गाने किंवा काही वाईट हेतूने कुणावरही त्यांनी कारवाई करणं किंवा काय हे त्यांच्या मनामध्ये कधीच नव्हतं. त्याच्यामुळे त्यांची प्रतिमा म्हणजे सगळ्यांच्यासाठी चांगलीच होती. जुलै 2023 त्यांच्याकडे गट शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार आला. तेव्हापासून त्यांनी म्हणजे आतापर्यंत एकही रजा घेतली नाही आणि मेन म्हणजे ते शनिवार रविवारी सुद्धा ऑफिसमध्ये असायचे. म्हणजे आमच्या म्हणजे कोणताही लोड येणार नाही याची ते पूर्ण काळजी घ्यायचे. म्हणजे पूर्ण ऑफिस ते जे एकटे सांभाळण्याचा त्यांनी बराच प्रयत्न केला आणि जेव्हा जेव्हा फक्त आमची मदत लागेल बऱ्याच वेळा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यावर अनेक कामं पण त्यांनी सोपवली. त्यांच्याबरोबर काम करताना मला खूप म्हणजे आनंद झाला आणि चांगलं वाटलं. आणि त्यांनी त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यमय व सुखाचं, समृद्धीचं आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे जावं ही सदिच्छा. आई वडील, भाऊ बहीण आणि समाज यांची स्वप्ने डोळ्यात साठवून जिद्द, ध्येय, महत्वाकांक्षा यांच्या बळावर संजय यांनी मार्गक्रमण करीत आपला प्रवास पूर्णत्वास नेला. सन्माननीय गट शिक्षणाधिकारी संजयजी आसवले साहेब सेवानिवृत्त होत असताना एका बाजूला आम्हाला दुःख होत आहे आणि एका बाजूला एक जबाबदारीतून आमचे साहेब मुक्त होत आहेत, याबद्दल आनंद होत आहे. ते निवळ केंद्रप्रमुखांचेच चाहते नव्हते किंवा आवडीचे नव्हते, संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये सर्व शिक्षकांचे आवडीचे होते. ते स्वतः संपूर्ण भिवंडी तालुका आपल्या मोटरसायकलवर पिंजून काढलं होतं. आम्हाला जेवढी शाळेची माहिती नसेल किंवा त्या गावाची माहिती नसेल, त्या परिसराची माहिती नसेल, तितकी साहेबांना, आमच्या साहेबांना या परिसराची माहिती होती. योगाचार्य म्हणून ते प्रसिद्ध झालेले आहेत आणि अशा विविध गुणांनी संपन्न असणारे आमचे साहेब आज सेवानिवृत्त होत आहेत. आणि पुढील त्यांचा काळ आहे तो त्यांचा आरोग्यमय, निरामय आणि त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या परिवारासाठी आणि त्यांचे छंद जोपासण्यासाठी जावो, मी त्यांना शुभेच्छा चिंततो. आमचे पप्पा पंचायत समिती भिवंडी येथे शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत आहेत आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत. आमच्यासाठी नक्कीच हा क्षण आनंदाचा आहे, परंतु त्याचबरोबर एक इमोशनल मुवमेंट सुद्धा आहे. कारण जितक्या मेहनतीनं, कष्टानं आणि जिद्दीनं पप्पांनी सर्व काही कामे केलेली आहेत आणि जितक्या सहजतेने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत, हे सगळं काही आम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे. शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं हे आमच्या आई वडिलांकडूनच आम्ही शिकलो. एवढा व्याप, एवढ्या जबाबदाऱ्या असताना सुद्धा पप्पांनी कधीच त्या गोष्टींचा परिणाम घरातल्या वातावरणावर होऊन दिला नाही. एवढे उत्साही असणारे आमचे पप्पा, त्यांच्या डिक्शनरीमध्ये कधीच थकवा, कंटाळा हे असे शब्द नसतात. कोविड सारख्या स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये सुद्धा
वयाच्या अवघ्या 52व्या वर्षी योगा या विषयामध्ये मास्टर्स करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि ते करून सुद्धा दाखवलं. त्यांनी योगा या विषयामध्ये 2 वर्षात मास्टर्स पूर्ण केलं आणि अजून सुद्धा ते योगाची प्रॅक्टिस नियमितपणे करतात. तसंच कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सूर्यनमस्कार घालण्याचा मानस त्यांनी केला आणि तो रेकॉर्ड त्यांनी करून दाखवला. ही नक्कीच आमच्यासाठी एक प्रेरणादायी गोष्ट आहे. असेच ऑलराऊंडर असणारे आमचे बाबा आयुष्यात त्यांनी कितीही वेगवेगळ्या गोष्टी करून बट त्यांनी त्यांच्या कामालाच नेहमी फर्स्ट प्रायोरिटी दिलेली आहे. आणि त्याचं रिसेंट एक्झाम्पल म्हणजे ताईचं लग्न. हे लग्न म्हणजे आमच्या फॅमिलीतील फर्स्ट फंक्शन होतं आणि त्यामुळे लग्नाची खूप जास्त धावपळ होती. बट ॲट द सेम टाइम रिटायरमेंटची सुद्धा पप्पांना खूप जास्त धावपळ होती. सुट्टी टाकून सुद्धा त्यांना सतत कॉल्स येत होते. बट त्यांनी त्या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केल्या आणि एकदम शांतपणे आणि त्यांनी दोन्ही गोष्टी पार पाडल्या. अवघ्या लग्नाच्या 2 दिवस आधी सुद्धा ते ऑफिसला गेले होते आणि त्यांच्या मनात आलं असतं तर ते लग्नाच्या दिवशी सुद्धा हाफ डेने ऑफिसला गेले असते. खूप शांतपणे आणि संयमाने त्यांनी कौटुंबिक पालकत्व निभावताना सामाजिक पालकत्व सुद्धा निभावलेलं आहे. पहिला किस्सा म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच भिवंडीच्या एक केंद्रप्रमुख मॅडम सौ पांडे मॅडम आणि एक शिक्षिका मॅडम आमच्या घरी आल्या होत्या ताईच्या लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी. आणि तिथे रिटायरमेंटचा विषय निघाला असता त्या खूप जास्त इमोशनल झाल्या आणि त्यांनी बाबांचं खूप कौतुक केलं. तर तिथे अक्षरशः बाबा रिटायर होणार म्हणून रडू लागला. तर पप्पांच्या कामाची याच्यापेक्षा मोठी काय पोचपावती असेल ते आम्हाला सांगता येणार नाही. आमच्या लाईफच्या प्रत्येक डिसिजनमध्ये, आमच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आम्हाला कुठल्याच गोष्टीची कधी कमी जाणवू दिली नाही. वयाच्या 18व्या वर्षी एक शिक्षक म्हणून सुरू झालेला हा प्रवास आज 58व्या वर्षी अधिकारी म्हणून संपत आहे. या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये पप्पांनी खूप अप्स अँड डाऊन्स पाहिले, खूप खस्ता खाल्ल्या, खूप प्रगती केली, पण कुठल्याही गोष्टीची झळ आमच्यापर्यंत, आमच्या कुटुंबापर्यंत पोहोचू दिली नाही आणि आमचं कुटुंब सुखी, समाधानी आणि आनंदी ठेवलं. पप्पा, तुम्ही आज रिटायर होत आहात, पण तुमचे कष्ट, तुमचे त्याग आणि तुमचे संस्कार हे नेहमीच आमच्यासोबत राहतील. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. आणि याच्यानंतर असंच तुम्ही निरोगी, सुखाचं, समाधानाचं जीवन जगावं हीच इच्छा. हॅपी रिटायरमेंट वन्स अगेन. सन्माननीय संजयजी अस्वले साहेब 28 तारखेला सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर एक आदर्श प्रशासकीय अधिकारी, एक अत्यंत होणारी कलाकार. मला त्यांचे आलेले अनुभव इतके आनंददायी आणि स्मरणात राहणार आहेत. ज्या वेळेला मी पतसंस्थेचा अध्यक्ष झालो तेव्हा स्वतः आवर्जून येऊन त्यांनी माझं अभिनंदन केलं, फोन केलं आणि सहकार्याविषयी त्यांचं असणारं ज्ञान याविषयी त्यांनी नेहमीच माझ्या प्रत्येक याला ते पाठीशी उभे राहतात. एक असे प्रशासकीय अधिकारी आयुष्यामध्ये त्यांना आपल्याला कधी विसरता येणार नाही. मी त्यांना उर्वरित आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि संजयजी अस्वले साहेब, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती भिवंडी, की कितीही मोठं झालं तरी त्याचे पाय जमिनीवर असतात. अशाच प्रकारे साहेबांना खेळाशी निगडीत असे संबंध जोपासले. ज्या वेळेला मी ठाणे जिल्हा तालीम संघाच्या वतीने चाचणी स्पर्धा घेत असताना साहेबांना ज्या वेळेला कळवलं त्यावेळेला साहेब आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहिले. समग्र शिक्षा संदर्भात गेल्या 8 वर्षापासून या कार्यालय, भिवंडी कार्यालयामध्ये साहेब कार्यरत आहेत आणि पहिल्या अगोदर गट समन्वयक पदावर होते. तेव्हापासून तर गट शिक्षण अधिकारी पदापर्यंत आतापर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचं त्रास दिला नाही आणि सर्वांना सामावून घेऊन जो भिवंडीचा शिक्षण विभागाचा जो गाडा आहे तो अतिशय सुरेख पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने साहेबांनी जोपासलेला आहे. साहेबांना मी एकदा नाईक फाउंडेशन या ठिकाणी प्रशिक्षण चालू होतं आणि मी साहेबांना फोन केला. 4 वाजले होते की साहेब आज शेवटचा दिवस आहे, तुम्ही या ठिकाणी यायला हवं होतं. साहेब मला म्हणाले ठीक आहे विष्णू सर मी येतो. त्यावेळेला साहेब होते वडूनगर केंद्रातील पाये शाळेत. तिथून सुद्धा साहेब त्या नाईक फाउंडेशन पडगा या ठिकाणी उपस्थित झाले. ज्या ज्या व्यक्तीने बोलवलं त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत होते. असे व्यक्तिमत्व आज आपल्याला वयोमानानुसार, सेवानिष्ठतेनुसार सेवानिवृत्त होते. त्याबद्दल त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपली प्रशासकीय सेवा बजावत असताना त्यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. मयुरी, प्रणाली, आदित्य ही आपली अपत्ये त्यांनी उच्च शिक्षित केली आणि याचे सर्व श्रेय त्यांनी आपली पत्नी मीना हिला दिले. कला, क्रीडा आणि योगा
यांचा माझ्यावर असलेला वरदहस्त हेच माझ्या आनंदी जीवनाचा आधारस्तंभ आहे असे ते म्हणतात. खूप प्रेमाने अच्छा म्हणजे आता मला रडायला येते. अच्छा. खूप माझ्यावर खूप प्रेम केलं, नाही सांगू शकत. खूप केलं त्यांनी. दर्पणामध्ये मला खूप मदत केली. ऍडमिट असताना पैशांची मदत करणे, सांभाळणे, पाठीशी राहणे. आणि नंतरच्या काळात जेव्हा मी किडनी इन्स्पेक्शन मध्ये सापडलो, अच्छा त्यावेळेला ऑपरेशन साठी खूप मदत केली. अच्छा. त्याला परत आम्ही एकत्र होतो. ओके ओके. हा नंतरच्या कालावधीत जेव्हा त्यांचा डीएडला नंबर लागला तेव्हा ते बाहेर शिक्षणाला गेले. एक आहेत. महाराष्ट्राला महिन्यातून 2-3 वेळा तरी यायचे ते. येतात. ते साधारणतः आजारपण आहे, त्या आजारपणाच्या माध्यमातून मला खूप सहकार्य करतात, आजही करतायत. आजही मी आजारीच आहे, माझ्यावर त्यांचं 100% लक्ष आहे. विद्यालय टोकावाडा इथे होतो त्यावेळी आमच्या शाळेची गरज म्हणून शासनाने कॉम्प्युटर पुरवले होते, अच्छा दिले होते. ते मी मागणी केली त्यांच्याकडे, आमच्या शाळेला तुम्ही ते कॉम्प्युटर पोहोचवा. आमच्या शाळेला नितांत गरज आहे. माझ्या सांगण्यावरून त्यांनी ते 5 कॉम्प्युटर त्यावेळेला आमच्या शारदा विद्यालय टोकावाडा या ठिकाणी दिले. असं गावामध्ये नातेवाईकांमध्ये कुठलाही कार्यक्रम असो, गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असो, प्रत्येक कार्यक्रमाला ते दरवर्षी उपस्थित असतात. जो गणेश उत्सव आहे, गणपती मिरवणूक आहे, विसर्जन आहे, या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित असतात. तिने त्यांनी सेवा केलेली. आता ते निवृत्त होत आहेत, अतिशय सुदृढ अवस्थेत आहेत, निरोगी आहेत, चांगल्या प्रकारची त्यांची मेहनत आहे. आणि इथून पुढे त्यांना रिटायरमेंट नंतर अतिशय चांगलं निरोगी जीवन मिळावं, त्यांना त्यांचं पुढील आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने जावं अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. आज आपल्या समवेत आलेले आहेत एक असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने जमिनीवर चालून आकाशामध्ये झेप घेतलेली आहे. आपल्या समवेत आहेत सन्माननीय गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती भिवंडी येथील संजय आसोले सर. सर, मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. माझं नाव संजय लक्ष्मण आसवले, मुक्काम देहेरी, तालुका मुरबाड. या गावामध्ये माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 7वीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण या गावात झालं. या गावाला गोरक्षनाथ मंदिराची पांढरी आहे आपण म्हणूया. त्यावेळेचे गुरुजी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण, भरीव शिक्षण म्हणूया किंवा संस्काराचं शिक्षण त्यावेळच्या गुरुजींनी दिलेलं आहे. पूर्ण वेळ गुरुजी वर्गात बसायचे. म्हणजे शनिवारची शाळा म्हटलं की त्या ठिकाणी शुक्रवारी त्या शाळेचं सारवण व्हायचं. आणि म्हणजे सगळ्यामध्ये शिक्षकांची मेहनत असायची. माझे 6 भावंड, म्हणजे मी धरून 6 लोक आम्ही. सगळ्यात मोठे भाऊ आमचे, सगळ्यात मोठे भाऊ म्हणजे ते सगळ्यात मोठे वडिलांसारखे. आणि ते रेल्वेत होते, म्हणजे रेल्वेत सेवा करता करता त्यांनी आमच्या सगळ्यांकडे लक्ष दिलं त्यांनी. आणि त्यांचं प्रेम खूप असायचं आमच्या भावंडांना, सगळ्यांवर प्रेम असायचं. फक्त त्यांचा स्वभाव थोडासा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, थोडासा रागीट स्वभाव असायचा. तिन्ही बहिणींची आमच्या चांगल्या प्रकारचे संसार आहेत, चांगल्या प्रकारच्या घराण्यात गेलेले आहेत. आणि तिन्ही बहिणींचं प्रेम अतिशय चांगलं, वेळप्रसंगी धावत येतात, वेळप्रसंगी सगळ्यांना मदत करत असतात. मोठ्या बहिणी असल्यामुळे छोट्या भावंडांचं ते म्हणजे संगोपन करण्यासारखं लक्ष असतं त्यांचं. लहान भावाचं जर आपण पाहिलं तर लहान भाऊ हा शेवटी कसा मुलासारखा असतो. त्यामुळे म्हणजे बहीण भावंडांचं याच्यावरच कळतं की तुमचं इतकं प्रेम आहे एकमेकांवर. भाऊच भावाचा वैरी असतो त्या ठिकाणी. भावंडांसाठी, भावंडांविषयी बोलताना ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येतं ना, तो क्षण खूप वेगळा असतो. लहान भाऊ जो आहे माझा, तो गावात राहतो, त्यामुळे शहरात राहणं आणि गावात राहणं त्याच्यात बराच फरक आहे. बरोबर. शहरामध्ये आपण आपल्या घरात सेफ असतो, सुरक्षित. गावाकडे अनेक जबाबदारी असतात. पत्नी सौ मीना संजय आसवले, ती सध्या माध्यमिक शिक्षिका म्हणून एका शाळेमध्ये काम करत आहे. आमचं दोघांचं जे काय आयुष्य आहे ते 1995ला सुरू झालं. माझी मोठी बहीण जी डॉक्टर आहे, तिच्या सल्ल्यानुसार आमचं सगळं पुढे संसार अपत्यांच्या बाबतीत झालेला आहे.
माझ्या तिन्ही मुलांचं सायन्स विज्ञान शाखेमध्ये शिक्षण झालेलं आहे. म्हणजे ते पत्नीच्या माध्यमातूनच सगळं पुढे सगळं काही शिस्तीचे धडे वगैरे असेल ते झालेले आहेत. आणि म्हणून ही तिन्ही मुलं, जे आत्ता जी मोठी मुलगी आहे ती शिक्षिका आहे, ती सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा अभ्यास करून मेहनत करून आणि तिने तिचं करिअर घडवलेलं आहे. आणि ती सेट परीक्षासुद्धा पास आहे. अरे वा. हां. आणि तिच्याकडे अतिशय अभ्यासू वृत्ती आहे. आजही ती MPSC परीक्षेचा अभ्यास करत आहे. दुसरी मुलगी जी आहे ती सुद्धा तिच्या पावलापाऊल ती हुशार, तिने सुद्धा हुशार म्हणजे तिचे अभ्यास चांगल्या प्रकारचा आणि ती जरा जास्त मेहनती. विज्ञान शाखेतून डॉक्टरेट पदवी घेऊन ती सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. आणि मुलगा जो आहे तो सुद्धा मुलींच्या पाठोपाठ त्यांनी सुद्धा करिअर करून तो सध्या इंजिनियर शाखेमध्ये पदवी संपादन करत आहे. आईचं लक्ष असतं, आपण नोकरी करतो बाहेर, आई घरात असते जास्त वेळ, आपण जास्त वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे आईमुळे सगळं, आईची जास्त लक्ष असल्यामुळे मुलांचं शिक्षण झालेलं आहे. पूर्वजांमध्ये जी काही कलाकुसर असेल ती आमच्या रक्तात आलेली असेल किंवा आमच्या अंगात भिडलेली असेल थोडीफार. आमच्या गावामध्ये जी काही भजनं असायची, भजनाच्या माध्यमातून आम्ही थोडीशी कला त्या ठिकाणी, ग्रामीण भागामध्ये काही कला वेगळी नसते, त्या भजनाच्या माध्यमातून आम्ही कला वादन असेल किंवा गायन असेल ते शिकलेलं असेल. पण कालांतराने मी ज्या वेळेला शहरी भागात गेलो म्हणजे नोकरीसाठी, त्यावेळेला मी थोडंसं क्लासेस वगैरे म्हणजे वाद्याचे क्लासेस, वाद्याचे वर्ग थोडेसे आपण तिथे शिक्षण घेतलेलं आहे. कुस्ती म्हणाल तर कुस्तीचा तो सुद्धा आमचा अनुवंशिकच गुण आहे. आणि आमचे बरेचसे पैलवान त्या ठिकाणी म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये अनेक म्हणजे आमचे भाऊजी असतील किंवा आमचे नातेवाईक असतील, आमचे चुलते किंवा चुलत भाऊ, हे सगळे आमच्या परिवारातले भरपूर कुस्तीमध्ये पैलवान म्हणून त्यांनी पदव्या घेतलेल्या आहेत. कुस्ती या विषयाकडे अजूनही तसं आकृष्टच आहे. की कवितेचं अंग म्हणजे थोडंसं वाचन करून मी सुरुवातीला 4 ओळ्या करायचो, हळूहळू नंतर मग मी कविता लिहित गेलो. एक कविता संग्रहसुद्धा माझा प्रसिद्ध झालेला आहे. विद्यार्थी जो तुमच्या स्मरणात राहिलेला आहे किंवा विद्यार्थ्यांविषयी काय सांगाल तुम्ही? राष्ट्रीय विज्ञान स्पर्धेमध्ये सुद्धा जिल्हा परिषद शाळा अंजूर दिवे अंजूर या शाळेचा विद्यार्थी, त्या ठिकाणी त्यांचे मार्गदर्शक पांडुरंग भोईर सर च्या माध्यमातून एक विद्यार्थी सुद्धा त्यांनी विज्ञान स्तरावर म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नासा या ठिकाणी त्यांना घेऊन गेलेले आहेत. नासा जिल्हा परिषद शाळा राहणार आणि आपल्या अशा बऱ्याचशा शाळा आहेत. तर राहणार शाळेची जी काही आगेकूच आहे किंवा शाळेसाठी जी भरारी आहे, त्या शाळेने अतिशय उंच भरारी घेतलेली. मी खाजगी शाळेमध्ये सेवा करत होतो त्यावेळेला माझा शिक्षकांचं मार्गदर्शन म्हणून काम करणारे धनंजय जठार जे काही माध्यमिक शिक्षक होते महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ त्या ठिकाणी, त्यांनी मला अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि संस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे. आणि त्यांचे जे काही मदत आहे मी कधीच विसरणार नाही. ते चांगल्या प्रकारचं सहकार्य किंवा मदतीचा भाग म्हणून माझे आर्यल पाटील म्हणून विस्तार अधिकारी होते पंचायत समिती मुरबाड, त्याच्याचबरोबर BR मोरे, त्याच्यानंतर संजय थोरात हे माझे मित्र, अशा प्रकारचे शिक्षण विस्तार अधिकारी पदावर काम करत असताना यांचं मुलाचं मार्गदर्शन सहकार्य लाभले. बरोबर आता भिवंडी तालुक्यात काम करत असताना मला गट शिक्षण अधिकारी म्हणून ज्यांनी मला सांभाळून घेतलं ते MN पाटील, त्याचबरोबर आता मी माझ्यासोबत काम करत असलेल्या वैशाली डोंगरे मॅडम, त्याचबरोबर सगळे शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक संघटनांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य दाखवलेलं आहे. पर्यवेक्षकीय यंत्रणा, त्याच्यानंतर समग्र शिक्षणाची टीम असेल, सर्व जवळजवळ तालुक्यातील 800 अशा सुमारास असलेले सर्व शिक्षक, म्हणजे आता गावाकडे लक्ष द्यावं लागेल त्या दृष्टीने. शहरी भागामध्ये आपण आपलं अर्ध आयुष्य जवळ गेलेलं आहे तिकडे. म्हणजे शहरात काही काळासाठी रमलात तरी तुमचा पिंड जो आहे तो गावाकडचा ग्रामीण भागामध्येच रमलेला आहे. आणि समाजाची पण कामं आहेत, समाजाची पण आपली देवाणघेवाण चाललेली असते. संघर्षमय प्रवास असाच चालू राहणार आहे आणि आपलं जीवन हे नक्कीच आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देत राहणार आहे. तर पुढील आयुष्यासाठी आणि सेवानिवृत्तीसाठी आपल्याला आम्हा सगळ्यांकडून लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. संध्या छायती वेळ थांबलेले शब्द
सारे निरोपाच्या या क्षणी डोळे बोलत आहेत हळवे वारे. पदाचा हा शेवट जरी साथ संपेना कधी, आपल्या स्पर्शाने उजळलेले दिवस राहतील मनामध्ये. दरवाज्याशी थांबले पाऊल, वळून पाहिला क्षण, आठवणींच्या त्या वाटेवर दाटून आला मन. टाळ्यांच्या त्या गजरामध्ये अश्रूचा ओघ दाटला. निरोप देताना साऱ्यांनी मनाचा तुकडाच वाटला. दिवसभराच्या त्या गडबडीत शांत उभा